हॅलो नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तुमचं। आज मी आलेलो आहे सासवडमधील म्हसोबा मंदिर इथे खूप फेमस आहे, त्याचे रील पण तुम्ही बघितले असतील। तर आज मी आणि अनय आलेलो आहे म्हसोबा मंदिरमध्ये। माझ्यासोबत अनय आहे। हॅलो। सासवड मेन चौकातनं तुम्ही लेफ्ट टर्न घेतल्यानंतर आतमध्ये आल्यानंतर थोडंसं अजून पुढे यावं लागतं, एक 6-7 किलोमीटर। तिथं कोडीत म्हणून एक गाव आहे, त्या गावात आल्यानंतर तुम्हाला इथे गाडी पार्क करू शकता। इथे कॉर्नरला इथं घरं आहेत भरपूर आणि इथून जायला वाट आहे। जसं तुम्ही इथं गाडी पार्क कराल इथून सरळ वाट आहे पुढे यायला। तर आपण आता समोर जे मंदिर आहे तिथे आपण जाणार आहोत। मित्रांनो, हा मंदिरच्या बाहेरचा परिसरचा एरिया आहे। मित्रांनो, हे मंदिराचं मेन प्रवेशद्वार आहे इकडे। आणि तुम्ही गाडी पार्क केल्यानंतर आपण गाडी पार्क केली आहे मंदिराच्या बॅक साईडला, तिथून सरळ आल्यानंतर तुम्ही मंदिराच्या मेन प्रवेशद्वारमध्ये पोचाल। हे मेन प्रवेशद्वार आहे। तर आपण आता मंदिराच्या आतमध्ये जाऊया आणि दर्शन घेऊया, बघूया कसं आहे मंदिर अजून। मित्रांनो, मंदिराच्या प्रवेशद्वारमधनं समोर आल्यानंतर आपल्याला हे कासव पाहायला मिळतं इथे। आणि इथे म्हसोबाच्या पादुका आहेत। आजूबाजूचा परिसर आहे। हे मेन प्रवेशद्वार आहे। मेन प्रवेशद्वारात पुढे आल्यानंतर हे आपल्याला कासव पाहायला मिळते इथे। मित्रांनो, आपल्याला हे होमकुंड पाहायला मिळतं। इथे एवढं मोठं होमकुंड आहे। समोर आपल्याला इथे शंकराची पिंडही पाहायला मिळते। इथे गणपती बाप्पांची पण मूर्ती आहे। इथे एवढं मोठं असं कासव देखील आहे, खूप मोठं कासव आहे। मित्रांनो, हे म्हसोबाचं जे वाहन आहे ते इथे उभा करण्यात आलेलं आहे। आणि मंदिराचे जर नक्षीकाम बघताल तर खूप छान केलेलं आहे। इथे झुंबर वगैरे लावलेलं आहे। इथे एक मोठा झुंबर आहे, खूप छान नक्षीकाम केलेलं आहे।
आपण देवाचं दर्शन घेतलेलं आहे, तुम्ही व्हिडिओ बघितलाच असेल. आता आपण मंदिराच्या पाठीमागच्या साईडला जाऊया. ते दानपेटी आहे. इथे एक देवाची मूर्ती आहे. आज मंदिरात काही गर्दी नसल्यामुळे स्वच्छताचं काम चाललेलं आहे. ते स्वच्छता करतात इथले गावकरी लोक. हा मंदिराचा मेन कळस आहे. ही मंदिराची पाठीमागची बाजू आहे. अमावस्येला खूप मोठा कार्यक्रम असतो. हो का मित्रांनो, इथले गावकरी सांगतायत की अमावस्याला खूप मोठा कार्यक्रम असतो. जसं की काल अमावस्या होती, आज 5 तारीख आहे. आम्ही आज 5 तारखेला आलो आहे. सोमवार आहे आज. तर श्रावणातला पहिला सोमवार आहे आणि पहिल्या सोमवारी आम्ही आलेलो आहे. तर काल इथे खूप मोठा कार्यक्रम झालेला आहे असं म्हणतात गावकरी. तर अमावस्याला खूप मोठा कार्यक्रम असतो. समोर देखील देवाच्या मूर्त्या आहेत. तर आपण तिकडे जाऊन बघूया आणि दर्शन घेऊया. इथे पिण्याचं पाणी आहे, आपण पाणी पिऊ शकतो. मित्रांनो, इथे लिहिलेलं आहे पुढच्या महिन्यात 2 तारखेला अमावस्या आहे. तर जो कार्यक्रम असतो तो जर तुम्हाला पाहायचा असेल तर पुढच्या महिन्याच्या ज्या अमावस्यामध्ये आहे तुम्ही येऊन तो कार्यक्रम पाहू शकता. इथे खूप मोठा कार्यक्रम होतो या मंदिरात. काल कार्यक्रम झालेला आहे त्यामुळे इथे स्वच्छताचं काम चालू आहे. मित्रांनो, ही मंदिराची पाठीमागची बाजू आहे जी आपण गाडी लावलेली आहे ती पाठीमागच्या बाजूला आहे. तर इथून जर बाहेर आलो आपण तर तिकडे समोर आपण गाडी लावलेली आहे. तर पुढची जी जागा आहे ती समोरचं जे झाड दिसते त्या झाडापासून तुम्ही सरळ येऊन मेन गेटला जाऊ शकता. मित्रांनो, आपण आत्ता नारायणपूरला आलेलो आहोत. मी आणि आनय आत्ता पोहोचलो आहे नारायणपूरला. दत्त मंदिर तिथूनच जवळ आहे. जे आपण मसोवा मंदिरपाशी गेलो होतो तिथूनच 1.5 किलोमीटरच्या अंतरावरती नारायणपूर आहे. तर आता आपण नारायणपूरचे पण दर्शन घेऊया आणि पुढे जाऊया. मित्रांनो, आपण इथून आता नारळ आणि हार फुल प्रसाद घेतलेला आहे. तर आपण आता मंदिरात जाऊया. इथून पार्किंग एरिया आहे. पार्किंग एरियातनं तुम्ही सरळ आलात की या साईडला प्रसाद हार फुल वगैरे घेऊ शकता तुम्ही. इथून मेन आतमध्ये जायचं ठिकाण आहे. हे पायऱ्या चढल्या तुम्ही की वरती मेन मंदिर आहे दत्त महाराजांचं.
आपण मंदिरात आलेलो आहोत. इथे मित्रांनो फोटो लावलेले आहेत गुरुचरित्र अध्यायाप्रमाणे, म्हणजे अध्याय क्रमांक 1, 2 असे प्रत्येक अध्यायामधले जे स्टोरी आहेत त्याप्रमाणे इथे फोटो लावलेले आहेत. इथे प्रत्येक जे घटना घडलेल्या आहेत त्याप्रमाणे इथे फोटोच्या रूपामध्ये इथे लावलेले आहेत, तुम्ही पाहू शकता. मित्रांनो, तुम्हाला इथे पुस्तकं गुरुचरित्र वगैरे घ्यायचं असेल तर इथे तुम्ही फोटो पाहिल्यानंतर इथे समोर काउंटर आहे, इथे तुम्ही घेऊ शकता. ग्रंथालय आहे, सगळ्या प्रकारचे तुम्हाला इथे पुस्तकं मिळतील. मित्रांनो, इथे थोडंसंच पुढं आल्यानंतर इथे ज्ञानबोधचे पण फोटोज लावलेले आहेत. मित्रांनो, इथे मोठं औदुंबराचं झाड आहे, जे मंदिराच्या मधून जागा करून बाहेर काढलं आहे. ही दर्शनाची रांग आहे. आपण आता दर्शनाला थांबलेलो आहोत लाईनीला. जास्त गर्दी नाही आहे, खूप कमी लोक आहेत सोमवार असल्यामुळे. आणि मित्रांनो, इथून दर्शन घेतल्यानंतर इथे समोर शंकराचं मंदिर आहे. तर आता आपण शंकराच्या मंदिरात चाललेलो आहे. कितीला आहे? घ्या ना. थांब, माझ्याकडे आहेत सुट्टीमध्ये. मित्रांनो, आपण बेल घेऊन आता शंकराच्या मंदिरात प्रवेश केलेला आहे. इथे लाईन आहे भरपूर. मित्रांनो, आता आपण दर्शन घेऊन निघालेलो आहोत. मी आणि अनय आता निघालोय परतीच्या प्रवासाला. तर आता पुढे आम्ही जेवणासाठी थांबणार आहे.
जेवण करून आम्ही आता घरी जाणार आहोत. तर टिल दॅन टेक केअर, बाय बाय. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर, बाय.